मी महेश मस्के, सेकंड इयर कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग फ्रॉम गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग छत्रपती संभाजी. टुडेज टॉपिक इज शाहू विचारांची प्रासंगिक. मी सुरुवात करू इच्छितो एका गोष्टीपासून. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. लाईक आता आपण जसं आपण शाहू महाराजांना ओळखतो राजा म्हणून, समाज सुधारक म्हणून आणि सगळ्यात जास्त कोल्हापूरचा राजा म्हणून. खरंच आज जर शाहू महाराज पुन्हा आपल्या अस्तित्वात आले आणि त्यांनी फक्त एक प्रश्न विचारला आपल्याला, बाळांनो मी ज्या समाजासाठी लढत होतो तो समाज आज कुठे? तर आपलं उत्तर काय असेल? महाराज तुम्ही ज्याचे स्वप्न पाहिले होते, तुम्ही ज्या समाजाचे स्वप्न पाहिले होते, आज ते संपूर्णपणे साकार झाले की तुम्ही असं बोलसाल की महाराज आजही आम्हाला तुमची गरज भासते. कारण प्रश्न कधी शाहू महाराजांचा नव्हता, प्रश्न होता शाहू महाराजांच्या आदर्शांचा, प्रश्न होता शाहू महाराजांच्या विचारांचा. कारण शाहू महाराजांनी एक स्वप्न पाहिलं होतं, समान अधिकार आणि सगळ्यांना शिक्षणाचा समान हक्क. जेव्हा शाहू महाराजांच्या हातात राज्य होतं, त्यांनी फक्त राजवाड्यांची दारं उघडली नाही, तर त्यांनी राजवाड्यांच्या दारांसहित शिक्षणाची दारे उघडली, संधीची दारे उघडली, समतेची दारे उघडली. कारण त्यांना माहित होतं की शिक्षण एका माणसाचं पूर्ण भविष्य बदलू शकतो. त्यांना माहित होतं जर आपण एखाद्या भुकेल्याच्या हातात आज अन्न टेकवू तर त्याची आजची गरज भासेल, परंतु जर आपण त्याच्या हातात एक पुस्तक टेकवू, त्याला शिक्षणाची संधी देऊ, तर तो उद्या त्याचे भविष्य घडवू शकेल. सो त्याच्यामुळे शाहू महाराजांनी शिक्षणाला एक प्राथमिकता दिली. यावरती मी काही कवितेच्या लाईनी बोलू इच्छितो. शाळा म्हणजे फक्त चार भिंती नाही, शाळा म्हणजे स्वप्नांची सुरुवात आहे. शाळा म्हणजे फक्त चार भिंती नाही, शाळा म्हणजे स्वप्नांची सुरुवात आहे. पुस्तक म्हणजे फक्त अक्षर नाही, पुस्तक म्हणजे नवीन विचारांची सुरुवात आहे, नवीन विचारांची दार आहे. आणि शिक्षण म्हणजे फक्त नोकरी मिळवण्याचे साधन नसून शिक्षण म्हणजे स्वतःला स्वतःच्या पायावर उभं करण्याची एक खंबीर ताकद होती. आणि हे शाहू महाराजांना कळालं. आणि त्यासाठी त्यांनी अनेक योजना राबवल्या, त्यासाठी त्यांनी अनेक पावलं उचललेत आणि त्यातील भरपूर पावलं इथं असलेल्या सर्व मित्रांनी व्यक्त करण्याचा प्रयत्न देखील केलाय. आणि मीही जसं मला बोलायची इच्छा तर होती, परंतु वेळेचे बंधन असल्यामुळे मी जास्त स्टेज करणार नाही. मी फक्त बोलेन त्यांच्या त्या विचारांवर, मी फक्त बोलेन आजच्या युगावरती. जर शाहू महाराजांची आज आपण 2024 मध्ये, तरी सुद्धा आपल्याला शाहू महाराजांच्या विचारांची गरज का? आज आपल्याकडे इंटरनेट आहे, आज आपल्याकडे सर्व गोष्टी आहेत, आज जग आपल्या हातात आहे मोबाईलच्या स्वरूपात, तरी सुद्धा आपल्याला शाहू महाराजांच्या विचारांची गरज काय? कारण जसं टेक्नॉलॉजी वाढली तशी आपल्यामधील दरारी कमी झाल्यात का? टेक्नॉलॉजी सोबत आपण विकसित झालो का? कदाचित आपण आधुनिक काळ जगतोय, त्यात काही शंका नाही, परंतु आधुनिक काळासोबत आपली मानसिकता आधुनिक झाली का? या प्रश्नाची उत्तरं जर आजही नाही असतील तर आपल्याला खरंच शाहू महाराजांची विचारांची गरज आहे. आणि आजही शाहू महाराजांचे विचार प्रासंगिक आहेत. जर एखाद्या माणसाची जात त्याच्या स्वप्नांपेक्षा मोठी आहे तर शाहू महाराज प्रासंगिक आहे. जर एखाद्या माणसाला त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जर त्याचा जन्म सिद्ध करावा लागतो तर आजही शाहू महाराज प्रासंगिक आहेत. कारण जर एखाद्याला शिक्षण सहज मिळते आणि तेच दुसऱ्यासाठी संघर्ष आहे तर शाहू महाराज प्रासंगिक आहेत. आणि शाहू महाराजांचे विचार अंगीकारणं खूप कठीण आहे, परंतु मी हे नाही म्हणत की त्याची सुरुवात पण कठीण आहे. ती सुरुवात आपण एकदम छोट्या छोट्या गोष्टींनी करू शकतो. एखाद्याच्या हातात पुस्तक टेकवून, एखाद्याला न मिळालेली संधी देऊन, एखाद्याला त्याचा आत्मविश्वास वाढवून आपण त्यांना ती संधी पोहोचवू शकतो. आणि तीच खरी शाहू महाराजांची विचारांची शृंखला आहे. आपण काय करतो? आपण शाहू महाराजांचा जय जयकार करतो, आपण त्यांच्या पुस्तकांना आपण त्यांच्या फोटोला हार चढवतो, परंतु त्यांच्या विचारांना कदाचित नाही. आपण भाषण करतो पण कृतीत उतरत नाही. आणि मीही त्यातलाच. मी असं बोलत नाही की मी खूप काही कृती केल्या आहेत किंवा मी त्यासाठी पावलं घेतोय, परंतु मी आज एक संकल्प घेतो की जसा मला वेळ भेटेल, जशी मी माझे प्रयत्न राहील, मी सुद्धा शाहू विचारांवरती अव्वल होण्याचा प्रयत्न करेन. आणि मी असं म्हणत नाही की जय जयकार करणं अयोग्य, परंतु जय जयकार आपण जर करतोय तर आपण ते विचार सुद्धा अंगीकारले पाहिजे. कारण शाहू महाराजांना आठवणं जितकं सोपं आहे, त्यांचे विचार जगणं तितकंच कठीण. आणि शाहू महाराजांनी आपल्याकडून तीच अपेक्षा आहे की आपण सुद्धा त्यांचे विचार अंगीकारले पाहिजे. आणि यावर माझ्या स्वलिखित काही कवितेच्या पंक्ती मी बोलू इच्छितो. भेदभावाच्या भिंती नकोयत आम्हाला, भेदभावाच्या भिंती नकोयत आम्हाला, आम्हाला संधीचा एक हात हवा आहे. शिक्षण जिथे अंधार येईल दाटून
तिथे आम्हाला शिक्षणाचा दिवा हवा आहे. जिथे एखाद्याची संधी त्याच्यापासून वंचित राहील, जेव्हा एखाद्या माणसाला त्याच्या अधिकारापासून वंचित केलं जाईल, तिथे आम्हाला फक्त शाहूंचा विचार हवा आहे. कारण शाहू महाराज फक्त विचार नसून शाहू महाराज एक संकल्पना आहे. शाहू महाराज एक संकल्प आहे. कारण शाहू महाराज एक प्रश्न आहे आपण विचारलेल्या समाजाला, शाहू महाराज उत्तर आहे समतेच्या दिशेने जाणार उत्तर. शाहू महाराज एक अनुभव आहे जो आपण रोज आणि मी फक्त एवढंच बोलेल की एक प्रयत्न आपण नेहमी करू शकतो त्यांच्यासाठी, ना फक्त असं की ते बघतायत म्हणून, पण पूर्ण मनाने एखाद्याला संधी देणं. आरक्षण आहे, आपण इथे असलेल्या मित्रांनी आरक्षणावर देखील बोललोय. मी त्यावरती जास्त संक्षिप्त जाणार नाही, परंतु मी फक्त एवढे म्हणेल ज्याला जितकी गरज आहे त्याला तितके हात आपण दिले पाहिजे. आणि एवढे 2 शब्द बोलून मी विदा घेतो तुमचा. जय शाहू, जय